Hello everyone, welcome to A1 Coaching Center and today we are going to continue our first chapter. So विसरलं नाही ना लास्ट लेक्चरला काय झालंय? आपण इक्वेशन सोडवत होतो, लिनियर इक्वेशन्स पाहिलेत. सो आता आपण तेच इक्वेशन सोडवायचे, सायमल्टेनियस इक्वेशन, फक्त मेथड दुसरी वापरायची. आता ही कोणती मेथड बघा? क्रॅमर्स रूल. ठीक आहे, क्रॅमर नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी आपल्याला एक सोपी मेथड दिलेली आहे. ही मेथड शिकल्यावरती ना तुम्हाला मॅम किती इझी होतं हे. ठीक आहे, सो सगळ्यात आधी क्रॅमर्स रूल वापरायच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे डिटर्मिनंट्स काय असतात, कसे दिसतात. ठीक आहे, सो anything which is going to look like this, A, B, C, D. These are the variables. We are going to substitute for the numbers for now. Anything which is in this to mod or what can we say, हे ज्या दोन लाईन्स आहेत याच्या आतमध्ये लिहितोय त्याला आपण डिटर्मिनंट म्हणतो. म्हणजे या दोन लाईन्सच काय झाल्या? डिटर्मिनंट झाल्या. ठीक आहे, ही काय झाली आपली? रो. ठीक आहे, हे काय झाले आपले? कॉलम. ठीक आहे, सो रोज कळले, कॉलम्स कळले. ठीक आहे, आपल्या डिटर्मिनंटची डिग्री. आता क्वेश्चन पेपर मध्ये आला होता एक क्वेश्चन की व्हॉट इज द डिग्री ऑफ अ डिटर्मिनंट. ठीक आहे, किती रोज दिसत आहेत का आपल्याला इथे? 1. लेट्स टेक अनदर पेन. 2 रोज साठी मी रेड पेन घेतला. ठीक आहे, 2. अँड हाऊ मेनी कॉलम्स आर देयर? 1, 2. सो डिग्री किती होईल? So degree will be correct 2. डिग्री डिटर्मिनंट काय बोलले या लाईनच्या आतमध्ये आपण लिहिणार. आता हे एबीसीडी आपण ऍज अ नंबर साठी जनरलाइज फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. इट कॅन बी एनिथिंग लाईक 2, 3, -3, 2. दिस इज द डिटर्मिनंट. ह्याला एक नाव असेल, कॅपिटल लेटरने आपण ही डिनोट करणार आहे. ठीक आहे, ए इज द डिटर्मिनंट ऑफ द व्हॅल्यू 2, 3, -3 आणि 2. क्लिअर आहे इथपर्यंत? डिटर्मिनंट आता सोडवायचा कसा? मॅम तुम्ही डिटर्मिनंट काय हे तर सांगितलं, आता सोडवायचं कसं याला? ठीक आहे, आता हे जे एक्झाम्पल घेतलं ना आपण तेच बघूयात. ठीक आहे, सो डिटर्मिनंट सोडवण्यासाठी लक्षात ठेवायचं क्रिस क्रॉस. लाईक आपल्याला सोडवण्यासाठी क्रिस क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. लेट्स टेक ब्ल्यू. ठीक आहे, ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्याशी, ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्याशी, लाईक क्रिस क्रॉस जायचं आपल्याला. ठीक आहे, कसं? सो येईल 2 आणि इंटू हा 2. ठीक आहे, आणि मध्ये साइन द्यायचं मायनसचं. ठीक आहे, पुढे हा 3 इंटू -3. दिस इज हाऊ वी आर गोना सॉल्व. कसं? ए इंटू बी मायनस बी इंटू सी. हा जनरलाइज फॉर्म आहे. ठीक आहे, दिसत नसेल तर आपण ह्याला साईडला घेऊयात. ठीक आहे, मी ह्याला हायलाइट करते सॉल्विंग मेथडला अँड विल सॉल्व. ठीक आहे, काय येतं रे? 2 2 जा 4. ओके, नाव लिसन. 3 इंटू -3 किती? प्लस मायनस मायनस. वी नो द रूल्स. ठीक आहे, प्लस मायनस काय झालं? मायनस. 3 3 जा 9. काय आलं ब्रॅकेट मध्ये? -9. नाव सबस्ट्रॅक्शन आहे, म्हटलं सबस्ट्रॅक्शनच्या नंतरचा जो नंबर असतो त्याचं साइन काय होतं? चेंज होतं. सो काय येईल हे? ओके, विल डू दिस, डोंट आस्क फॉर दिस सेशन. 4 प्लस 9. करेक्ट. किती येईल मग हे? 13. काय आली व्हॅल्यू? 13. दिस इज हाऊ वी आर गोना सॉल्व द डिटर्मिनंट. ठीक आहे, सो ए ची व्हॅल्यू किती आली? 13. सिंपल. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊयात आपण. डायरेक्टली चॅप्टर मधलं घेऊयात. प्रॅक्टिस सेट 1.3. सो हे तर कळलंय ना, डिटर्मिनंटची डिग्री काय असते रे? 2. का? कारण 2 रोज आहेत, 2 कॉलम्स आहेत. एवढं क्लिअर असू द्या. पेपर मध्ये आलं की म्हणायचं नाही की मॅम तुम्ही शिकवलं नव्हतं. ठीक आहे, सो वी हॅव दिस एक्झाम्पल. एकच घेऊया जे अवघड वाटतंय दिसायलाच. फ्रॅक्शन्स. मॅम फ्रॅक्शन्स आहेत तिथे तर. ठीक आहे, सो व्हॉट्स द एक्झाम्पल? ठीक आहे, I'll get this done on duplicate and copy to page number 7. Correct. Okay, now on the page number 7. Okay, ha. So काय example? 7/3, 5/3, 3/2 आणि 1/2. ठीक आहे, काय सांगितलं होतं आताच? काय जायचंय? क्रिस क्रॉस. ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्याशी, ह्याचं मल्टिप्लिकेशन ह्याच्याशी.
बेरीक जायचंय आपल्याला. ठीक आहे, बघूयात. ओ ओ ठीक आहे, काय येईल मग? 7/3 मल्टिप्लाइड बाय कोण आहे आपला? 1/2 मायनस काय येईल गे? 5/3 मल्टिप्लाइड बाय 3/2. करा बघा मल्टिप्लिकेशन कसं करतो आपण फ्रॅक्शनचं, न्यूमरेटरचं न्यूमरेटरशी, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटरशी. 7 1 जा 7, 3 2 जा 6 मायनस 5 3 जा 15, 3 2 जा 6. डिनॉमिनेटर काय आहेत दोघांचे? इक्वल आहेत. सो वी कॅन डू द सबट्रॅक्शन. सो काय येईल? 7 minus 15/6. इट विल बी -8/6. ठीक आहे, त्याला अजून फर्दर सिम्प्लिफाय करू शकतो आपण फ्रॅक्शनला. करा मग. काय येईल? 2 4 जा 8, 2 3 जा 6. डू वी गेट दॅट? या. सो आपण पुढे जाऊयात आता. डिटर्मिनंट्स कळलेत आता. मॅम तुम्ही तर डिटर्मिनंट सांगितले, पण आपण सोडवतो तर लिनियर इक्वेशन्स आहेत. लिनियर इक्वेशन कसे सोडवायचे? खूप इझी आहेत. आपण डायरेक्ट एक्झाम्पल वरती न जाता आपण नाही का आधी एक सिम्प्लिफाईड फॉर्म घेऊयात. ठीक आहे, आपले जनरलाइज नॉर्मल लिनियर इक्वेशन कसं दिसतं काय? वी आर गोना सी द क्रॅमर्स रूल ना. क्रॅमर्स रूल. ठीक आहे, जनरलाइज फॉर्म बघत आपला कसा असतो? a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. हे असतं आपलं इक्वेशन नंबर 1. त्यानंतर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. हे असतं आपलं इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, ह्यांना ना फक्त डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहायचं. आता कसं बघा, पहिला लिहायचा डी. डी कसा लिहायचा डिटर्मिनंट? बघा, C1 C2 वरती हात ठेवायचा. लाईक इथे हात ठेवला की कोण राहतंय रे? डिटर्मिनंट्स मध्ये व्हेरिएबल्स येत नाहीत. सो व्हेरिएबल्स घ्यायचे नाही. आपण इथे कॉन्स्टंट्स वरती हात ठेवले, याचा कोएफिशियंट कोण आहे? एक्सचा a1, तो येईल पहिल्या नंबरला. इकडचा कोएफिशियंट कोण आहे? b1, तो येईल इथे a2, इथे b2. सिंपल. सॉरी. ठीक आहे, त्यानंतर येईल लिहायचं dx. dx लागणार आहे आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी. आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो म्हणजे काय करतो? x आणि y फाइंड करतोय ना. सो dx लागेल आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायला. आता इथंच तर मजा आहे. dx म्हटलं ना की x च्या टर्म्स वरती हात ठेवून द्यायचा. ठीक आहे, कोण राहतंय? y च्या टर्म्स. हे बघा, इथे x च्या टर्म्स असतात, y च्या टर्म्स असं लिहिलंय ना. सो y च्या टर्म्स येतील y च्या टर्म्सच्या ठिकाणी. क्लिअर? फक्त x च्या टर्म्स वरती काय ठेवायला लागलाय? हात. मग त्याच्या जागी कोण लिहायचं मॅम? C1 आणि C2. सिंपल. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर dy. डीवायच्या वेळेस y च्या टर्म्स वरती हात ठेवायचा, पण त्याआधी आपण इथे या साईडला काय लिहित होतो? x च्या टर्म्स ना. मग त्या कोण आहेत आपल्या? a1 a2. आता इथे हात ठेवलं, कोण राहतं? a1 a2 आणि इकडे c1 c2. सिंपल. नाव हे झालं. हे तर dx आणि dy आणि d काढला, तर याचा यूज करून आपल्याला x आणि y फाइंड करायचा आहे ना. सो x इज इक्वल टू काय असतं माहितीये? dx अपॉन d. y इज इक्वल टू असतो dy अपॉन d. हे आपले इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, हे विसरायचे नाही. ठीक आहे, इथे गडबडला तर सगळं गडबडलं, पण त्याच्या आधी d आणि dx आणि dy साइन मध्ये गफलत करायची नाही. त्यानंतर ही एक जरी व्हॅल्यू चुकली ना तर हे पूर्ण चुकू शकतात. जर d चुकला किंवा dx चुकला तर x चुकू शकतो. d चुकला तर दोन्ही चुकणार, dx चुकला तर x चुकणार आणि dy चुकला तर y चुकणार. ठीक आहे, आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. तर त्याला अप्लाय करायचा कसा? आपण एक्झाम्पल घेऊयात. कुठे गेलं? कॉपी टू पेज नंबर 9. ठीक है, एक्चुअली वी शुड हैव टेकन. ठीक है, कॉपी टू पेज. हाँ, सो काय आहे बघूयात. आपण एकच उचलूयात. एक समजलं की सगळं समजलं. ठीक आहे, कोणतं घ्यायचं? सेकंड घेऊयात. एक सेकंड घेऊयात आणि एक 6 नंबरचं घेऊयात. ठीक आहे, मग त्याच्यानंतर जे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकणार आहात. ठीक आहे, फक्त लक्ष द्यायचंय. ठीक आहे, सो सेकंड वाला काय आहे बघा. 4x
एक्स प्लस 3y इज इक्वल टू 0. ठीक आहे, मग डायरेक्टली याला इक्वेशन 1 म्हणून घेते. ठीक आहे, एक स्टेप मी वाचवते. पुढे 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. आता मी याला डायरेक्टली इक्वेशन 2 म्हणू शकते का? नाही, कारण माझा जनरलाइज फॉर्म काय आहे? ax प्लस by इज इक्वल टू c. या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे का? नाहीये, मग याला आणूयात. ठीक आहे, y ची टर्म मला काय पाहिजे? या साईडला. तर ही राईट हँड साइड वरून कुठे आणायची? लेफ्ट हँड साईडला. मतलब हा मायनस 5y इकडे येऊन काय होईल? प्लस 5y. सो 6x प्लस 5y इज इक्वल टू काय येईल? 8. हे झालं इक्वेशन नंबर 2. इझी. ठीक आहे, आता इक्वेशन 1 भेटलं, इक्वेशन 2 भेटलं, लावायचा क्रॅमर्स रूल. ठीक आहे, डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय सांगितलेलं आहे? कॉन्स्टंट्स वरती हात ठेवायचा. आता एक काम करूयात, इक्वेशन्स ना मी हे वापस जवळ जवळ लिहिते म्हणजे इझी जाईल. ठीक आहे, 4x प्लस 3y इज इक्वल टू 0 आणि 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. ठीक आहे, सो काय येईल? डी च्या वेळेस काय सांगितलंय मी? कॉन्स्टंट्स वरती हात ठेवायचा. मग इथे काय येतील? एक्सच्या टर्म्स काय आहेत? ज्या 4 आणि 6. इथे कोण येतील? 3 आणि 5. करा सॉल्व. काय सांगितलंय? क्रिस क्रॉस मल्टिप्लिकेशन. कसं जायचंय? तिक जायचंय. ठीक आहे, या 4चं 5 शी, 3चं 6 शी. सो काय येईल? मध्ये मायनस 3 इंटू 6 विच विल बी 5 4 जा 20 मायनस 6 3 जा 18. डी ची व्हॅल्यू किती आली? 2. आता काय फाइंड करायचं? dx. dx साठी काय सांगितलंय? एक्सच्या टर्म्स वरती हात ठेवायचा. y च्या टर्म्स काय आहेत? 3 आणि 5. कॉन्स्टंट कुठे येईल? या साईडला. 0 आणि 8. काय येईल? 0 इंटू 5 मायनस 3 इंटू 8. काय केलं आपण? ह्याचं ह्याच्याशी मल्टिप्लिकेशन केलं, याचं याच्याशी. काय आलं मग? 5 इंटू 0, एनिथिंग इंटू 0 इज 0 ना. आणि 8 3 जा 24. काय येईल इथे? मायनस 24. हा आला आपला dx. नाउ लेट मी गेट दिस. हा, आता काय फाइंड करायचंय? dy. dy साठी काय सांगितलं? y च्या टर्म्स वरती हात ठेवायचंय. कसं येईल मग? 4 देन 6 आणि इकडे काय येईल? 0 आणि 8. ठीक आहे, करा मल्टिप्लिकेशन. 4 इंटू 8 मायनस 0 इंटू 6. 8 4 जा 32 मायनस 0. काय आली dy ची व्हॅल्यू? d इज इक्वल टू किती आलाय? 2. dx इज इक्वल टू किती आलाय? मायनस 24 आणि dy इज इक्वल टू किती आलाय? प्लस 32. सो काढा x. अरे therefore हे इम्पॉर्टंट साइन आहे, विसरायचं नाहीये. x इज इक्वल टू dx अपॉन d. किती आहे dx? मायनस 24 अपॉन 2. काय आलाय? मायनस 12. therefore आता y dy अपॉन d. किती आहे dy? प्लस 32 आहे ना. हा, 32 अपॉन 2. किती येतोय y मग? 16 2 जा 32. सो फायनल आन्सर काय येणार? x, y इज इक्वल टू काय आलंय? मायनस 12, 16. करेक्ट आहे का? कळलंय का सगळ्यांना कसं केलंय? ठीक आहे, आता आपण अजून एक घेणार होतो ना. घेऊयात का फास्ट मध्ये? ऍक्च्युली तुम्ही कराल हे, मला असं वाटतंय. फक्त इक्वेशन 2 ला काय करावं लागेल? 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, इक्वेशन 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येऊन जाईल गे? 2x प्लस 3y इज इक्वल टू 2. हे झालं इक्वेशन 1. आणि इक्वेशन 2 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय? 2x मायनस y इज इक्वल टू 1. जमेल का सॉल्व्ह करायला? आता तेच क्रॅमर्स रूल लावायचं. हा, इझी पीझी. ठीक आहे, सो तुम्ही हे कराल, मला माहिती करणारच आहात. काही डाऊट्स आलेत टाकायचे, बिनधास्त विचारायचे. काही डाऊट्स असतील मेसेज करायचा आहे, कमेंट टाकायचे आहेत. व्हॉट एव्हर यू कॅन डू इट, बट डाऊट क्लिअर करणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.